महाराष्ट्रामधील बालेकिल्ले बळकट करण्यासाठी राहुल गांधी आता मैदानामध्ये उतरलेले आहेत। राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत। सांगलीमध्ये दिवंगत पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण होतंय। राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे। राहुल गांधींची सांगलीमध्ये आज जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे। तर सकाळी 11 वाजताच्या सुमारास नांदेडमध्ये राहुल गांधी यांनी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाणांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। हे दोन दृश्य आपण बघतोय। नांदेडमध्ये चव्हाण कुटुंबियांची राहुल गांधी यांनी थोड्या वेळापूर्वीच भेट घेतली तेव्हाची दृश्य आहेत। आणि दुसरीकडे थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी ज्या ठिकाणी सांगलीमध्ये पोहोचणार आहेत तिकडची दृश्य आपण बघतोय। सांगलीमध्ये आज राहुल गांधी यांची सभा सुद्धा पार पडणार आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। सांगलीतनं प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। सांगलीमध्ये थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी पोहोचणार आहेत। स्वप्नील, तुमच्या मागे आपल्याला तयारी दिसते ज्या ठिकाणी राहुल गांधी यांची सभा होणार आहे, कशा पद्धतीचं वातावरण आहे, किती उत्साह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय? नक्कीच गुरुप्रसाद, काही वेळामध्ये राहुल गांधी हे सांगलीतील कडेगावमध्ये येतील आणि कडेगावमधील वांगी या ठिकाणी असणाऱ्या स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं त्यांच्या हस्ते लोकार्पण होईल। आणि यानंतर ते सांगलीतील कडेगावमधील या आपण जे पाहतो या सभास्थळावरून ते संबोधित करतील। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे कदम प्रेमी आहेत ते आपण पाहतोय विश्वजित कदम यांच्याकडून या सभेसाठी तयारी करण्यात आलेली आहे। 20 एकर मध्ये हा भव्य असा सभा मंडप घालण्यात आलेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत। या लोकार्पण सोहळ्याला राजकीय वलय नसलं तरी देखील राहुल गांधी हे सांगलीमध्ये येत आहेत आणि कुठेतरी काँग्रेसचे एक वज्रमूठ केल्याचं पाहावयास मिळते। विश्वजित कदम यांनी आता सांगलीमध्ये काँग्रेसचे एक वज्रमूठ केलेले आहे। लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची तयारी देखील विश्वजित कदम यांनी लागलेलं पाहायलाच मिळते आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जो जनसमुदाय उसळलेला आपल्याला पाहावयास मिळतोय त्याला आता राहुल गांधी काही वेळामध्ये संबोधित देखील करतील। गुरुप्रसाद, बरोबर आहे। त्यामुळे सांगलीमधल्या या सभेतनं राहुल गांधी काय भाष्य करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। धन्यवाद स्वप्नील या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर सांगली लोकसभेमधील पराभवाची उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये सल कायम असल्याचं दिसतंय। पतंगराव कदमांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला ठाकरेंची अनुपस्थिती दिसणार आहे। उद्धव ठाकरेंना विश्वजित कदमांकडून निमंत्रण देण्यात आल्याची माहिती पुढे येते। खासगी कार्यक्रमाचं कारण सांगत उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील कार्यक्रमाला जाणं टाळल्याच्या चर्चा आहे। तर उद्धव ठाकरे आज होणाऱ्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला जाणार नाहीत। खासगी कार्यक्रमाचं कारण सांगत उद्धव ठाकरे यांनी जाणं टाळलंय अशा स्वरूपाची माहिती सध्या समोर येते। लोकसभेमध्ये सांगलीमध्ये ठाकरेंची शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष उफाळलेला होता आणि त्याची पार्श्वभूमी आजच्या या ठाकरेंच्या अनुपस्थितीला जोडली जाते। विषय म्हणाल तर आज पतंगराव कदम जे आहेत आमच्या सगळ्यांचेच ते मित्र होते, सगळ्यांचे सहकारी होते। आज त्यांच्या स्मारकाचं अनावरण होत आहे। स्वतः त्यांचे पुत्र विश्वजित कदम हे मातोश्रीवरती येऊन उद्धवजींना आमंत्रण देऊन गेले। पण आज महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत, मुंबईत काही महत्त्वाच्या बैठका आधीच ठरलेल्या आहेत, त्याच्यामुळे उद्धवजी त्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत। बाकी काही त्याच्यामध्ये राजकारण नाही। उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी येत आहेत। तुम्हाला माहिती असेल ज्या ठिकाणी आज जातात विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरे यांचा आदेश पायदळी तुडवला। आम्ही तुम्हाला मानत नाही, तुम्हाला कुठला उमेदवार द्यायचा तो द्या, मी माझा उमेदवार उभा करेल अशी भूमिका घेऊन त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयातून अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला। ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यांच्याकडे राहुल गांधी प्रथम जात आहेत। यावरून उद्धव ठाकरे यांनी आपली योग्यता समजून घ्यावी। आमच्याबरोबर यायचं असेल तर या, नाहीतर तुम्ही तुमचं काम करा, हा जो संदेश देण्याकरता राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत।